केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पास डहाणू व पालघर तालुक्यातील गावांचा विरोध कायम आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीची आढावा बैठक गावातील मंदिरात घेण्यात आली. यावेळी पुढच्या काळात वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी आंदोलनाचे स्वरूप व दिशा कोणती असावी याबाबत चर्चा करण्यात आली. डहाणू व पालघर तालुक्यातील सुमारे 25 गावांचा वाढवण प्रकल्पास विरोध असल्याचे सांगण्यात आले असून आम्ही येत्या 8 दिवसात पुढच्या आंदोलनाची तयारी करीत असल्याचे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल व पदाधिकारी विनीत पाटील यांनी बोलताना सांगितले. वाढवण बंदर संदर्भात आज आपल्या मंदिरामध्ये ग्रामस्थांची सभा झालेली आहे. काय ठरलं सभेत आणि सभेचा काय विषय होता? वाढवण बंदर संघर्ष समितीमार्फत 23 मार्चला मुंबई आझाद मैदान येथे मोर्चा नेला होता. ह्या संदर्भात आढावा बैठक आज मुंडेश्वरी देवालयात घेण्यात आली आणि ह्या सभेमध्ये मोर्चामध्ये झालेल्या घडामोडींचा आढावा घेतला गेला. त्याचप्रमाणे पुढील वाढवण बंदर विरोधाची दिशा असावी याच्या संदर्भात आम्ही येत्या 8 दिवसामध्ये याचा मोठा निर्णय घेणार आहोत आणि या बंदराला आमचा विरोध कायम असून पुढचं धोरण आम्ही 8 दिवसामध्ये ठरवू. या भागातील किती गावे बाधित या बंदरामध्ये होणार आहेत? इथले डहाणू तालुक्यातली 9 गावं आणि पालघर तालुक्यातली 14 गावं अशी 22 गावं रेल्वे आणि रस्त्याच्या मध्ये बाधित होणार आहेत. त्याचप्रमाणे ही जी वरोर आणि वाढवण ही गावं आहेत ही तर जवळजवळ 90% जास्त बाधित होणार आहेत. अख्खी किनारपट्टी त्याने ही गावच नव्हे तर अख्खी किनारपट्टी ही बाधित होणार आहे. वाढवण बंदर संदर्भात ग्रामस्थांची पुढची रूपरेषा काय असेल? वाढवण बंदर संघर्ष समिती आज सभा झाली या मुंडेश्वर माता मंदिरामध्ये. जो 23 तारखेला मागच्या महिन्यात जो मोर्चा झाला त्या संदर्भात आमची आढावा बैठक होती आणि पुढील आंदोलनातलं काय असलं पाहिजे या संदर्भात चर्चा झाली. बरेच काही मुद्दे तिथे आले. मग आमदार खासदारांच्या घरी आंदोलन करावं, जाऊन आंदोलन करावं, रेल्वे रोको करावं किंवा जलसमाधी करावी, रस्त्यावर उतरावं, अशा काही अनेक गोष्टी त्याच्यात आल्या, चर्चा झाली आणि मग येत्या 8 दिवसामध्ये आम्ही याबाबत निर्णय घेऊन पुढील आंदोलन आम्ही ठरवणार. कारण हा विरोध कायमच आहे, म्हणजे विरोध थांबलेला नाही आहे. लोकांमध्ये फार ओरड आहे की हे बंद झालं पाहिजे नाही. कारण हे मच्छीमार याच्यामध्ये जसं शेतकरी भूमिगत विस्थापित होणार आहे त्याचप्रमाणे जास्त प्रमाणामध्ये मच्छीमार विस्थापित होणार आहे. कारण याचा फटका जो आहे झाईपासून ते मुंबईच्या कपरेटपर्यंत बसणार आहे. कारण मोठ्या मोठ्या शिप ज्या उभे राहतील त्याच्यामुळे मासेमारी करू शकणारे मच्छीमार पूर्णपणे विस्थापित होणार आहे. काय सांगाल? शासन दरबारी काही लोकांनी, शेतकऱ्यांनी तुमच्या शेत भावाला चांगले भाव द्यावा म्हणून मागणी केलेली आहे. त्या संदर्भात काय बोलतो? मुळात की हा जो ॲक्ट लावलेला आहे बंदरासंदर्भामध्ये 1923चा तो मुळात चुकीचा आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे ते शेतकरी हे मोठे भूधारक आहेत. त्या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या शेतकऱ्यांच्या मागे नक्कीच वेगळी शक्ती आहे आणि म्हणून ते मागणीचा प्रयत्न करतात. मुळात जो अल्प भूधारक आहे त्याची जागा जाणार आहे, त्याच्या वाटेला काहीच येणार नाही. त्या शेतकऱ्याने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रसुद्धा जमा केले नाही आहे. फक्त ह्या महामार्गाच्या तवापासून ते वरोरपर्यंत ह्याच्यातले फक्त 1 ते 2% लोकांनी पैसे घेतलेले आहेत. बाकीच्या लोकांनी पैसे स्वीकारलेले नाही आहेत. मी स्वतः कालच कलेक्टर मॅडम यांना पत्र दिलं आहे माझ्या कुटुंबा थ्रू की बाबा मला ह्या विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्पाला माझा विरोध आहे आणि आम्ही मोबदला स्वीकारणार नाही आणि आम्ही अद्यापपर्यंत नोटीसही स्वीकारलेली नाही आहे. मोबदला योग्य पद्धतीने मिळाला तर हे वाढवण बंदर होण्यासाठी तुमचा संमती असेल का? बिलकुल नाही. कारण मुळात आमचा विरोध आहे आणि तो ठाम राहील. कारण याने फक्त वरोर किंवा वाढवणचा प्रश्न नाही आहे, तर पूर्ण हा डहाणू तालुक्याचा प्रश्न आहे.
कारण सरकार आमच्यावर लादते ती चौथी मुंबई. हे जर वाढवण नाही झालं तर चौथी मुंबई येणार नाही. आम्ही ज्या गुणागोविंदाने आणि निसर्गरम्य अशा ह्याच्यामध्ये राहतोय आणि जी आमची पारंपरिक उपजीविका आहे, डायमेकर्स असेल, शेती असेल, मच्छीमारी असेल, प्रत्येक समाज एकमेकावर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. त्याच्यामुळे आमचा हा वाढवण बंदराला प्रत्येक समाजाचा विरोध आहे. जे अल्पजीवी म्हणजे मोठे भूधारक आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून आत्ताच मागच्या 25मध्ये संघटना स्थापन करून सरकार फक्त त्यांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला ते साथ देत आहे. फक्त ते म्हणजे मोजकेच लोक आहेत ते फक्त हा कांगवा करत आहेत की आमचा पाठिंबा आहे, आमचा विकासाला विरोध नाही. हे पूर्ण खोटं आहे. मुळात जो शेतकरी आहे अल्पभूधारक तो पूर्ण विरोधामध्ये आहे आणि या ह्याच्यामध्ये आता सगळ्यात मोठा घोटाळा उघड होणार आहे. तो म्हणजे की जी फळझाडं आहेत ती शेतकऱ्यांनी जिकडे मुळात एकही झाड नाही तिकडेही झाडं दाखवण्यात आलेली आहेत. त्या संदर्भामध्ये काल मी स्वतः विनीत प्रतिभा प्रभाकर पाटील या नावाने मॅडमकडे पुराव्यासहित अर्ज दिलेला आहे आणि सांगितलेल्या सगळ्या नोटिसा रद्द कराव्या. त्यांनी त्वरित सांगितलेलं आहे की आदेश दिलेला आहे चौकशीचा आणि त्याच्यानंतर शेतकरी आणखीन भडकणार आहेत. कारण जर एका शेतकऱ्याला तुम्ही देणार असेल असे वाढीने तर मग बाकीच्या शेतकऱ्यांनी का नाही लावू? असा हा मोठा होणार आहे. त्याच्यामुळे ह्या महामार्गामध्ये मोठे अडथळे येणार आहे.